मॅच होईल. चला मुकेश हळदणकर या मॅचचा जो विजेता असेल तो ब गटातून टॉपरच्या लिस्ट मध्ये जाईल. अ गटातून आपल्याला टॉपर आता मिळालेला VCC कोंबे. त्या ठिकाणी जल्लोष होईल. एक ट्रॉफी तरी त्यांनी आपल्या नावे केलेली आहे. गौरीशंकर उगेश हळदणकर. चला उशीर झालेला ही मॅच आहे 1:15 ची. वाजलाय 2. त्यामुळे करावं लागेल तुम्हाला घाई करावी लागेल. या ठिकाणी संदीप वारिक यांसाठी पहिला चेंडू. संदीप वारिक यांना तो कुठल्याही प्रकारचा कळत नाही. या ठिकाणी काल मॅच पाहिली होती भगवती विरुद्ध कशाही संघाने आणि बेणगी संघाने त्याच्यावर विजय प्राप्त केला होता. परंतु या ठिकाणी पलटवार करायची संधी मिळेल ती कशाही संघाला. परंतु बघूया कोण वरचढ होणार. उगेश यांचा चेंडू संदीप यांच्यासाठी ऑफ साईडच्या दिशेने सुंदर कटवलेला. 1 धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करावं लागेल आणि इथे होते गच्चाळ क्षेत्ररक्षण. 2 धावांचं रूपांतर 3 धावेमध्ये होणार का. प्रयत्न केला जातोय परंतु प्रयत्न होतो असफल. संघाची धावसंख्या होते ती 2 चेंडू 2 धावा. फलंदाजी करताना आपल्याला संघ दिसतोय तो जय हनुमान बेडगी हा संघ. काल जर पेशेवाडी या ठिकाणी हा संघ विजेता ठरलेला आहे. या संघाचे आता तरुण खेळाडू या ठिकाणी बॅटिंग करताना दिसेल. फलंदाजीची धुरासामत होतो संदीप वारिक. ऑफ साईडच्या दिशेने कटई केलेला बाळू होते त्या खेळलेला. बाळू यांनी सुंदर आतापर्यंत बॅटिंग केलेल्या आपल्या संघासाठी. कसे या संघासाठी धुरंधर आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण व्यक्त्याचा किरण जाधव यांनी मागाची त्या सामन्यात कॅच पकडली होती. त्यानंतर मिलिंद पाटील जर्सी नंबर 11. उगेश हळदणकर कर्णधार जर्सी नंबर 9. व्यक्त्याचे खेळाडू गोऱ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नंतर आपण त्यांच्या बाजूला बघतो तो संतोष हळदणकर डुकर माऱ्या या नावाने प्रसिद्ध. अशा अनेक धुरंधर सुशोभित हळदणकर विकेट किपरच्या बागे मास्टर माइंड. आता फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो तो जयप्रकाश असू द्या व्यक्त्याचा खेळाडू आहे. सुंदर चेंडू. या चेंडूकडे उत्तर नाही आहे. उगेश आपल्या संघासाठी अतिशय सुरेख कामगिरी इथे करताना पाहतोय. त्याने फक्त 4 चेंडू मध्ये दिले आहेत फक्त 3 धावा. कौतुक करावं लागेल ते भगवत कशा संघाचा उगेश हळदणकर. जयप्रकाश चेंडू खेळण्यासाठी सज्ज. ऑफ साईडच्या दिशेने पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे. जयकांत चेंडू अडवण्यापूर्वी व्यक्त्याचा हा 51 वर्षाचा खेळाडू दिसतोय. 40+ पेक्षा सुद्धा कमी. आणि या ठिकाणी कोंबे गावचे सुपुत्र दिलीप दादा मोरे आपल्या संघाचा गेम बघण्यासाठी आले. एक ट्रॉफी तरी कोंबे या संघाने आपल्या नावे केलेली आहे. यस ते त्या ठिकाणी खुश आहे. सर्वात खुश आहेत ते गौरी शंकर नारेकर ज्यांच्या आग्रहाखातर ही स्पर्धा इथे आयोजित करण्यात आली होती. त्यांनी हे सुचवलं होतं की अबाव फुटेची मॅच होणं गरजेचं आहे. उगेश यांचा पुढील चेंडू संदीप यांच्यासाठी ऑफ साईडच्या दिशेने कट केलेला आहे. 1 धाव तर घेतली आहे आणि संतोष हळदणकर यांच्या हातातून रन घेणं तितकं तर सोपं काम नसेल. डुकर मारण्याचा त्यांचा अनुभव तुम्ही पाहिलात. धावसंख्या झाली ती 1. या ठिकाणी मालिकावीरचे जे तिचट आपल्याला प्राप्त झाले होते ते SB स्पोर्टचे मालक सुमित मधुकर बावकर आणि अजित मधुकर बावकर यांच्यातर्फे हे आम्हाला सुपूर्द झालेले आहे. आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभारी आहोत. अशीच तुमचं सहकार्य आम्हाला राहू द्या. मिलिंद पाटील पुढील षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर उगेश यांनी धावा दिल्या फक्त 5. अतिशय शिस्तबद्ध मारा केलाय तो उगेश यांनी. आणि या ठिकाणी बॅट चेंज होताना आपल्याला पाहायला मिळते. संजय बॅट घेऊन येत आहेत जयप्रकाशासाठी. 18 चेंडूच्या शेवटच्या 18 चेंडूसाठी ही बॅट असेल षटकार आणि चौकारांची. 55 विनंती असेल. चला जयप्रकाश पाठावर करायचंय. मिलिंद पाटील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. उगेश हळदणकर आपली ओढ टाकून झाल्याच्या नंतर इतर खेळाडूंशी गप्पा मारताना कारण त्यांना काही पडलेलं नाही आपल्या संघाचं. आपली ओढ झाली की विषय संपला. ही मॅच झाल्याच्या नंतर सुद्धा ते आपली चायनीजची गाडीवर ते भाजी चिरताना आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे हा माणसाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. मिलिंद पाटील यांचा चेंडू संदीप वारिक यांच्यासाठी ऑफ साईडच्या दिशेने. हा चेंडू षटकार मारणं गरजेचं होतं. बाळू नाटेकर बॉलच्या मागून धावत थ्रो केलेला आहे आणि सुशे हळदणकर यांच्या हातातून चेंडू निसटणं तेवढंसं सोपं काम नाही. या धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या झालेली ती
6 बिनबाद 6 या ठिकाणी ट्रेन मधून भजन करणारे श्री प्रवीण नार्वेकर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. बुवा म्हणून ते प्रसिद्ध आहेत. कोणाला भजनाची बारी करायची असेल तर नाव असणार आहे प्रवीण नार्वेकर, ज्यांच्याकडून आम्हाला मंडळासाठी 1101 रुपयाची देणगी लाभलेली आहे. मी त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने सांगतो. मिलिंद पाटील नॉन स्ट्राईकला असेल तर थ्रो करण्याची संधी बघूया आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये अपील केलेलं आहे. घूर या चेंडू अडवण्यापूर्वी धाव घेतलेली आहे ती 2. मिलिंद पाटील येणार पुन्हा होतोय का होत रो नाही, परंतु जयवंत या ठिकाणी बघा 51 वर्षाला सुद्धा म्हणजे 16 वर्षाच्या तरुणाला लाजवी नसीब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ते कसे या संघाकडून उगे शाळेत थोडेसे चिडत आहेत कारण धावा मिळतात त्या धावसंख्या झालेली ती 8. उगे शाळेकर यांना माहिती आहे की बेनगी या संघाकडे आहेत ते तेज तर्रार संदीप वारीक सारखे गोलंदाज. या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक धाव संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9. जयप्रकाश आणि संदीप यांना स्कोर वाढवावा लागेल. नंतर येणार आहेत ते सर्वांचे आवडते डुकर मार्या या ठिकाणी 47व्या वर्षी गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. यानंतर VCC कोंबे या संघाची मॅच असेल त्याच्यासाठी त्यांचा प्रेक्षक थांबला. जयप्रकाश आणि पॉईंटच्या दिशेने बाळू यांना टार्गेट केलंय, परंतु बाळू हे सुंदर क्षेत्ररक्षण करतात. बेनगी या संघाला हा बाळू यांचा बचाव चक्रव्यूह भेदावा लागेल आणि धावा करावा लागतील. कर्णधार शैलेश पारकर कमरेवर हात ठेवून त्यांना कळत नसेल की आज या ठिकाणी आपण ओपनिंग काय केली. कालचा जर सामना बघितला तर भगवती कशे यांनी ज्या चुका केल्या होत्या त्या चुका सुधारताना दिसतोय. म्हणजे म्हटलं जातं की विजयाकडून प्रेरणा घ्यावी लागेल, हारलेल्या संघाकडून धडा घ्यावा लागेल आणि तो धडा शिकून आलेला तो भगवती कशे या संघ आपल्याला त्यांचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कालच्या ठिकाणी भगवती कशेवर प्रहार केला होता बेनगी संघाने आणि एकतर्फी मॅच जिंकली होती, परंतु हा मॅच असणार आहे तुम्हाला टॉप मध्ये नेणारा मॅच. जो संघ हरेल तो जाईल घरी. पुन्हा एकदा मी सांगितलं होतं की बाळू या खेळाडूची मॅच चालू आहे ती बेनगी या संघाबरोबर. 6 चेंडू बाळू यांच्या हातात गेली आहेत. म्हणजे बेनगी या संघाला काहीतरी वेगळं करावं लागेल आणि यस यस त्याचं कारण आम्हाला सांगण्यात येतंय की 2 किरण व्यत्याचा किरण जाधव यांनी मागाची जी कॅच पकडली होती त्यामुळे त्यांच्याकडे चेंडू मारण्याचा होत नाहीये प्रयत्न. उकेश हळदणकर याने जो काही जोर लावलाय आपल्या खेळाडूंना इथे आराध्य उल्हास हळदणकर यांच्याकडे 501 रुपयाची रोख पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी धावसंख्या झालेली ती फक्त 11 आणि सुद्धा षटक संपतोय. या षटकामध्ये मिलिंद यांनी धावा मोजल्या त्या 6. 12 चेंडू 11 धावा. लाजीरवाणी गोष्ट आहे ती बेनगी या संघाकडे, कारण या ठिकाणी जर कुठला संघ मजबूत पाहायला मिळाला असेल तर नाव होतं त्याचं जय हनुमान बेनगी. परंतु या संघाची धावसंख्या झालेली ती 12 चेंडू आणि 11 धावा. प्रवीण नार्वेकर बुवा ट्रेन मध्ये गाणे गाऊन तुम्ही त्यांच्या इन्स्टावर रील पाहू शकता. व्हॉट अ स्माइल. कोणाला भजनाची ऑर्डर हवी असेल तर त्यांचा नंबर आम्ही तुम्हाला शेअर करू शकतो. स्क्रीनवर थोड्याच वेळात आपल्याला ते पाहायला मिळतील फायनलची ट्रॉफी उचलताना. VCC कोंबे हा संघ त्यांचा त्यावेळी त्यांना कळलं की या स्पर्धेच्या पुढे गेलेला आहे त्यावेळी त्यांनी दिली होती मंडळाला 1001 रुपयाची देणगी. असे हे देणगीदार अनेक देणगीदार आपल्याला लाभलेले आहेत. 77 चा टी शर्ट आपल्याला प्राप्त झाला आहे तो सुमित मेस्त्री यांच्याकडून, सुमित बावकर यांच्याकडून. त्यानंतर मॅच होईल तो 99 बॅच श्री महाकाली लेजेंड्स विरुद्ध फोडकरवाडी या संघामध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल की नाणेफेकसाठी गोलंदाजीसाठी आलेले संतोष हळदणकर कॅच आहे बघूया. कॅचेस विन द मॅचेस. संतोष हळदणकर शांत चित्ताने कसे राहू शकतात ही कॅच सुटल्याच्या नंतर सुद्धा हा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे. हा आणि उत्तर येतंय त्यांच्या तोंडामध्ये काहीतरी आहे. चिंगम असावा. कशाच्या प्रत्येक खेळाडूच्या मध्ये चिंगम दिसतं हे त्यांच्या यशाचं रहस्य असावं. उगेच हळदणकर हे सुद्धा काहीतरी गळताना दिसतात. दीपक दादा कोळसो यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. यानंतर साबण आपण त्यांचा पाहणार आहोत. 99 बॅच श्री महाकाल लेजेंड्स विरुद्ध फोडकरवाडी या संघामध्ये नेक्स्टच्या दिशेने 1 धाव घेतलेली आहे आणि दुसरी धाव सुद्धा होणार का. आणि या ठिकाणी 2 धावा संदीप वारीक आपल्या संघासाठी जमवताना दिसत आहेत. ही मॅच चालू आहे भगवती कशे विरुद्ध जय हनुमान बेनगी या संघांमध्ये असणारी मॅच आहे.
संतोष हळदणकर, सुंदर शॉट, हा शॉट जाणार का? हा चौका जातो बॉर्डर लाईनच्या बाहेर. येतो संदीप वारिक यांच्या बॅट मधून खणखणी दणदणी चौकार. हा चौकार त्याने राखून दिला होता. तो संतोष हळदणकर याच्यावर प्रहार केले गेले. 2-3 चेंडूवरती धावा आल्या त्या 8. संघाची धावसंख्या झाली ती 19. म्हणजे बेनगे हा संघ धावसंख्येची गती घेताना दिसतोय. संदीप वारिक यांना 9 चेंडू काढावे लागतील. जयप्रकाश याला प्रहार करावे लागतील आणि बेनगे संघाला कमीत कमी 40 धावा लावावे लागतील. कारण बेनगे संघाची गोलंदाजी बघितलं तर थोडीशी वीक आपल्याला पाहायला मिळेल. फक्त संदीप वारिक हे उत्कृष्ट गोलंदाज आहे. संतोष हळदणकर पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समोर असेल तो संदीप. आता मात्र येतोय पंचांचा समोरून गेलेला चेंडू. कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. धावसंख्या आहे तिथेच. धावसंख्या झाली ती 19. या षटकात 4 चेंडू टाकून झालेले आहेत. संदीप बघूया पुढील कशा प्रकारे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आहे तो संतोष हळदणकर. मॅन फ्रॉम कशेली, भगवतीवाडी. यस, सुंदर शॉट. या ठिकाणी एका धावेचं रूपांतर केलंय 2 धाव्यामध्ये. होणार का? आणि या ठिकाणी नाहीये, कुठल्या प्रकारचा धोका नाहीये. 2 धावा घेतल्यात. धावसंख्या झाली ती 21. अजून एक चेंडू शिल्लक. या मॅच मध्ये आपल्याला षटकार पाहायला मिळाला नाही. तो षटकार संदीप वारिक यांच्या बॅट मधून येणार की जयप्रकाश की भगवती कशी हा संघ हा धावा अजून जितका कमीत कमी देणार हे आपल्याला पाहायला रोमांचक थोड्याच वेळात पाहायला मिळेल. याचा चेंडू बॅकवर्ड मध्ये टाकलेला. एक धाव तर घेतलेला. दुसऱ्या धावेचा सुद्धा होईल इथे सहज प्रयत्न. फिल्डर थ्रो करण्यापूर्वी काय केलाय? तिसरा धावेचा होणार का इथे प्रयत्न? आणि या ठिकाणी 3 धावा यशस्वी. पूर्ण संघाच्या खात्यामध्ये धावा मिळाल्या 3. संघाची धावसंख्या होते 24. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 13. तेवढं षटक कोण घेऊन येणार हे आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. नंतर या षटकानंतर एका इनिंग नंतर आपण आवाज ऐकणार आहोत. ते व्हॉइस ऑफ खारवी समाज योगेश दादा हडपे यांचा सुंदर आवाज आपण ऐकतो त्यांच्या. सत्यवान नार्वेकर, मगाशी आपण त्यांची फिल्डिंग पाहिली. सुंदर, म्हणजे ज्या ट्रॉफीसाठी मेहनत घेण्यात आलेली आहे ती ट्रॉफी एक तरी आपण घरी नेणार हा जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय तो अनमोल आहे. महाकाल लिजेंड्स ह्या स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघाला त्याने पाठवलंय खरी. जय शंकर नार्वेकर, गौरी शंकर नार्वेकर ज्यांच्या नावामध्येच आहे गौरी आणि शंकर. पाणी पोहोचवलं गेलंय. सत्यवान नार्वेकर बघा दुसऱ्या संघासाठी सुद्धा तेवढंच तन्मयतेने इशारा केला गेला होता. तो पाणी पाहिजे. हा माणूस 12वा खेळाडू म्हणून जायला धावत जायला सुद्धा तयार झाला होता. त्याचं कारण होतं की त्यांचा संघ विजयी झालेला आहे. हेच जर आपण पाहिलं असतं की जर मगाच्या सामन्यामध्ये VCC कोंबे हा संघ जर पराभूत झाला असता तर हाच माणूस सत्यवान नार्वेकर हे आपल्याला बागेमध्ये पाहायला मिळाले असते. कारण 2 आंब्याच्या झाडावरचे आंबे अजून काढून बाकी आहेत. आज रात्री 7च्या नंतर ते तिथे जातील आणि ते आंबे काढले जातील. कोणाला आंब्याची पेटी हवी असेल तर संपर्क साधायचा आहे. पंचांना विनंती असेल हा सामना लवकरात लवकर खेळून काढायचा आहे. कारण यानंतर आपल्याला खेळवायचे अजूनही 5 राऊंड. चला पटापट. संदीप वारिक, सुशील दादा. चला निलेश दादा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. संदीप वारिक यांनी चेंडू मारलेला आहे. फलंदाज होतोय ते बाद. बेनके संघाला मिळतोय पहिला धक्का. निलेश यांनी काय सुंदर चेंडू टाकलाय. आणि सुशील दादाची किपिंग जर तुम्ही पाहिली ती 8 ठिकाणी रिप्ले आपण जर पाहिला तर या ठिकाणी पाहतोय की जी आपल्याला किपिंग बघितली आपण सुशीलदा निलेश यांनी टाकलेला चेंडू होता आणि सुंदर असा चेंडू टाकण्यात आला होता आणि त्याला रिस्पॉन्स दिला तो सुशील दादा. संदीप यांनी षटकार मारण्याचा केलेला प्रयत्न परंतु चेंडू निसटला आणि विसावला तो सुशील हळदणकर यांच्या हातामध्ये. सुशील दादांनी कुठली चूक केलेली नाहीये. या ठिकाणी बेनगी संघाचे कर्णधार शैलेश परकार मैदानामध्ये आपल्याला जायला मिळतात. काल त्यांनी कशाही त्या संघावरती केले होते प्रहार, षटकार आणि चौकार यांची आतषबाजी केली होती. जी लिंक दादा मिळाली होती ती लिंक तोडण्याचं काम इथे केलेलं होतं. हा खेळाडू ओपनिंगला येणं गरजेचं होतं. कारण या ठिकाणी संदीप यांनी जरी कामगिरी चांगली केली असेल, संदीप यांनी केल्या आहेत त्या धावा 19, म्हणजे त्यांनी सुद्धा काही कमी धावा केल्या नाहीत. परंतु जी लिंक प्राप्त झाली होती ती शैलेश पारकर यांनी मिळवण्यात यश प्राप्त केलं होतं. बेनगी संघाला या ठिकाणी धावा झालेल्या 24.
पहिला चेंडू टाकला होता निलेश आणि मिळता काही करून 40 धावेपर्यंत पोहोचावं लागेल, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल शैलेशांना. सुंदर चेंडू टाकतोय तो निलेश या ठिकाणी. आई महाकाळी आशीर्वाद घेऊन उतरलेला निलेश व्यक्ती ह्या गावचा हा खेळाडू आहे. भगवती कशी या संघटनेने निवडलं होतं मिलिंद पाटील यांच्या तेज तरार नजरेतून हा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. येस, एक्साच्या दिशा दिलेल्या एक धावेचा होईल का प्रयत्न आणि उकेश वा बघा रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो हात टेकले जमिनीला, त्यानंतर केली होती फिल्डिंग. चेंडू अडवल्याच्या नंतर काय टाकण्याचा होता त्यांचा प्रयत्न, परंतु तो झाला असक्सेसफुल आणि या ठिकाणी आल्या 2 धावा. धाव संख्या झाली ती 26. काही करून घ्या आज षटकामध्ये अजून करावं लागतील 3 चेंडूवरती प्रहार आणि धावा जमाव्या लागतील. याची खबरदारी शैलेश आणि जयप्रकाश यांना घ्यावी लागेल. निलेश यांनी आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. काही अप्रतिम पहिले 2 निर्धाव चेंडू टाकले, त्यानंतर सुद्धा शैलेश यांना लेग साईडच्या दिशेने आता उकेशाने केलेलं टार्गेट. या ठिकाणी सुद्धा 2 धावा आपल्याला सहज होताना दिसून येतील. चूक करतोय तो मिलिंद पाटील आणि 2 धाव्यावर समाधान मानावं लागेल. थोडा स्टंप तिरका वाटतोय कृष्णभाऊ खालचा. येस, धाव संख्या झाले ते 28. निलेश आपल्या संघासाठी इथे सर्वस्व अर्पण करताना दिसतोय. त्यानंतर मॅच साठी टॉस साठी तयार राहायचंय ते श्री महाकाली 99 बॅच श्री महाकाली लिजंड्स विरुद्ध फोडकरवाडी महापूर फोडकरवाडी या 2 संघांना विनंती असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 धावा पाहायला मिळणार का आणि उगे शाळदनकर चूक करतोय आणि 2च धावांवर समाधान मानावं लागेल. जयप्रकाश या ठिकाणी बघा निलेश चूक करतोय आणि फलंदाज होतोय बाद. कुठल्याही प्रकारची घाई करण्याची गरज आहे. 2 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या झाली ते 30. चेंडू झालेले ते 5. धाव संख्या झाली 30. संतोष औदगणकर तुमच्या एकट्यासाठी स्कोर सांगितलं जाणार नाहीये. जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा लक्ष ठेवायचं, कारण आमचे सुद्धा शब्द बोलून बोलून दुखतोय. सुंदर चेंडू टाकला होता निलेश यांनी आणि चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. धाव संख्या झाली ते 31. भगवती कशी या संघाला जिंकण्यासाठी करायचे असेल त्या 32 धावा. चला बिनगी संघाने लगेच क्षेत्ररक्षण फैलवायचंय. बिनगी संघ प्लीज सहकार्य करायचंय. त्यानंतर आपण आवाज ऐकूया तो योगेश दादा खडपे. मॅच चालू होईल तेव्हा त्यांचा आवाज आपण ऐकू. थोडीशी विश्रांती. धन्यवाद विकास सर. क्रिकेटच्या या अफलातून अप्रतिम माहोल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत पुनश्च एकदा. पण आपल्या या सामन्याकडे वळताना समालोचनाला प्रारंभ करण्यापूर्वी जय महापुरुष फोडकरवाडी कर्णधार आपण या आणि त्याचबरोबर 99 लेजंड्स कर्णधार आपण या नाणेफेक करून घ्या, कारण पहिला बॉल टाकायच्या अगोदर आपली नाणेफेक होणे गरजेचे आहे. टेबल टॉपर आपल्याला संघ मिळालाय VCC कोंबे. सकाळी मी सांगितलं होतं की कालचा दिवस विसरा. कालच्या दिवसामध्ये VCC कोंबे सलामीचा सामना पराभूत झाला होता. असं वाटलंही नव्हतं की ते क्वालिफाय करतील का, परंतु पराभवाने असतो तो माणूस नव्हे. वाघ जरी जखमी झाला ना तरी तो आयुष्यात कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच धमक, तोच दरारा घेऊन VC कोंबे या संघाच्या बाबत हे अतिशय प्रामाणिकपणे बोलायला गेलं तर लागू पडतं तंतोतंत. काय फलंदाजीचं प्रदर्शन, काय गोलंदाजीचं प्रदर्शन. गौरीशंकर नार्वेकर जे की या क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत, त्यांनी बांधलेला हा संघ आहे VCC कोंबे. आणि आज आपण पहिला टेबल टॉपर बघतोय अ ग्रुप मधून. तर ब ग्रुप मधून टेबल टॉपर कोण होणार यासाठीच मैदानावरती रणांगणावरती संघर्ष चालू आहे. फोडकर टॉस का बॉस आहेत ते, त्यामुळे दीपक
पळसुले बॉस का बॉस, अगदी जवानीच्या काळात सुद्धा, उमेदीच्या काळात सुद्धा. पण मॅच जिंकावी लागेल, त्यासाठी पाहायला लागेल आपल्याला ती मॅच. फोडकरवाडी वर्सेस 99 लेजंड्स. 99 ने कमबॅक करून दाखवलाय आजच्या या दिवसामध्ये. सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत. मी रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे, पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचे सहर्ष सविनय स्वागत करीत आहोत. चला, बडा मुकाबला आहे, बडा मंच आहे आणि बडा पंच बसणार का या वेळेला कशेई भगवतीला? कारण काल याच संघाने कशेई भगवतीची पिस्सा काढली होती. जयप्रकाश आणि शैलेश यांनी अप्रतिम चेस होता तो. आणि आज मात्र स्ट्रॅटेजी चेंज केली आहे बेनगी संघाने. आणि त्या बेनगी संघाला फटका मिळालाय का? कारण धावा झाल्यात 31-32 धावांचं टार्गेट आहे, कंपल्सरी अचीव करावं लागेल. गोलंदाजीसाठी तयार होतोय संदीप वारिक, बेनगी गावची शान, वारिकवाडीची शान. या वेळेला मात्र आपण त्याला युवा बेनगी संघामधून पण खेळताना पाहिलंय, वारिकवाडी संघातून पण खेळताना पाहतो. अडिवलेचा जेव्हा एकत्र संघ बांधला जातो तेव्हाही पाहतो, अनेकदा ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट मध्ये पाहतो. फ्लो मध्ये आहे संदीप, समोर आहे फलंदाज निलेश आणि बाबू. पहिला बॉल संदीप यांचा, गुड लेंथ हिट केलेला ऑफस्टिकच्या बाहेरून, विकेट किपरने काम चोख केलंय. आपण पाहतोय या ठिकाणी आता मात्र थोडीशी फैलावलेली फिल्डिंग दिसते. सर्कल मध्ये मिड विकेटचा सर्कलचा खेळाडू दिसतोय, त्यानंतर मात्र फाईन लेग आणि डीप मिड विकेट कम्प्लिटली ब्लॉक करून ठेवलंय त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या दिशेने. अपेक्षा असेल आखूड टप्प्याची, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलंय अकॉर्डिंग टू द फील्ड नुसार गोलंदाजी करणे. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने आपण लावलंय त्या पद्धतीने बॅट्समनचा स्टान्स बघून, त्याचा अटॅकिंग मोड पाहून गोलंदाजांना किती काही ठरवावं लागतं ना. 10-12 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा. यावेळेला परत एकदा व्हेरिएशन पाहायला मिळतोय. 3 वेगवेगळे बॉल्स पाहायला मिळतात, फक्त थोडीशी चूक झाली आहे. भरकटले पंजाब तो हरियाणा, बॉल गेलाय हा वेस्ट बेंगालच्या दिशेने. वाईड बॉल, पंचांचा इशारा येतोय. पहिली धाव, पहिल्या अवांतर धावसंख्येने शुभारंभ केला जातोय, प्रारंभ केला जातोय, श्री गणेशा केला जातोय. 32चं टार्गेट आहे. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला परत एकदा आउटसाइड ऑफ स्टंप इन स्विंग करण्याचा प्रयत्न. बॅट्समन शफल आउट झाला, थोडा बाहेर आला, ऑफस्टिकच्या बाहेर आला, त्यामुळे वाईड मात्र याला मिळू शकत नाहीये. डॉट डिलिव्हरी, 3 लगातार डॉट डिलिव्हरी आल्यात. एक मधला वाईड सोडला तर बॅटला अजून स्पर्श केला नाहीये बॉलने. संदीप वारिक, समय सूचकता किती परफेक्ट आहे त्यांच्याकडे. मॅच अवेअरनेस, गेम अवेअरनेस. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आता मात्र ऑप्शन नव्हतं बॅटरकडे. स्टेप डाऊन होऊन डाऊन द ट्रॅक शॉट खेळण्याचा प्रयत्न. आउटर एज किंवा अपर एज लागली आहे. बॅटच्या टोला बॉल लागून विकेट किपरने काम चांगलं केलंय. जयप्रकाश यांनी काम केलंय, विकेट किपरने पहिला धक्का मिळतोय. बेनगी संघाने सुद्धा 32 धावांचं टार्गेट ठेवलंय, त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा बॉलिंग अटॅक आहे. संदीप वारिक हा एक खंदा गोलंदाज आहे, त्याच्यावरती असेल रिस्पॉन्सिबिलिटी. परंतु काल सुद्धा आपण पाहिलं गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळाली होती. परंतु मगाच्या सामन्याचा हिरो आता मात्र मैदानावरती जाताना दिसतोय. या मॅच मध्ये मात्र थोडासा मार खाल्ला होता त्यांनी. तिसऱ्या षटकात 13 धावा समथिंग दिल्या होत्या. तेच संतोष हळदणकर यावेळेला मॅन फ्रॉम कशेळी, हळदणकरवाडी, अर्थात कशेळी गावला बिलॉंग करणारा खेळाडू असला, 40+ असला तरी अख्ख्या राजापूर तालुक्यामध्ये असं व्यक्तिमत्व नसेल की जे संतोष हळदणकर यांना ओळखत नसेल. मग तर तुम्ही राजापूरच्या इतिहासापासून खूप लांब आहात. सांस्कृतिक असू देत किंवा मग सामाजिक असू देत, या दोन्ही क्षेत्रामध्ये आपलं नाव रोशन केलंय, आपल्या गावाचं नाव रोशन केलंय. खरं हुन्नरी व्यक्तिमत्व आहे. 1 धाव पूर्ण केलीये बघा.
ते थांबणाऱ्यातले नाही आहेत. असे प्लेयर्स जे असतात ते काही ना काहीतरी आता थोड्याच वेळात त्यांच्याकडून आवाज येतील. ज्या पद्धतीने ते शिकारीला जाताना आवाज करतात ना, त्या पद्धतीने ते आवाज फील्ड वरती सुद्धा करतात. एका धाबेने खातं खोललं जाते संघाचं, संघाची धावसंख्या वाढवली जाते. एका धाबेने खातं संतोषचं खोललं जाते, संघाची धावसंख्या 2 वरती. अजूनही 30 ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. संदीप वारिक यांच्या ओव्हर मधील हा शेवटचा बॉल असेल कदाचित. लास्ट डिलिव्हरी टू गो. काय गोलंदाजी केली आहे, 2च धाबा दिल्यात, जखडून ठेवलंय. ओ परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळतोय आपल्याला. गुड लेन स्पॉट आणि त्याला हाफ ट्रॅकर खेळण्याचा प्रयत्न, मागे जाऊन पुश करण्याचा प्रयत्न किंवा स्टिअर करण्याचा प्रयत्न. षटक संपतंय. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग संदीप वारिक यांच्याकडून. आणि इथे कोच, अच्छा 100 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आलंय कोच यांच्याकडून, ज्यांनी हा संघ बांधलाय. हे संत विकासजी वारिक यांच्याकडून संदीप वारिक यांच्यासाठी अप्रतिम गोलंदाजीसाठी 100 रुपयांचं पारितोषिक ऑन झालंय. गुड वन. चांगल्या गोष्टीला पारितोषिक मिळाली पाहिजेत. नवीन बॅटर, नवीन गोलंदाज येतोय संजय. काल चांगली गोलंदाजी केली होती संजय यांनी. समोर आहे संतोष हळदणकर आणि त्याच्या सोबत आहेत ते बाळू. आज झालेले फलंदाज निलेश. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी. 30 धावांची आवश्यकता. 3 ओव्हर 30 धावा, 10 रन प्रति ओव्हर. 10 धावा प्रति ओव्हर, 3 ओव्हर आणि 30 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. संतोष हळदणकर काय करणार, कोणत्या स्ट्रॅटेजीने फलंदाजी करणार, आडवा पट्टा मारणार का, की अलॉंग द कार्पेट खेळण्याचा त्यांचा मगाचा जो प्रयत्न होता तो सक्सेसफुल झाला होता. दुहेरी धावेने आपली धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र बॅटचा फ्लो खोलला होता आणि हा बॉल जातोय वनडी डिक्लेरेशन सेक्शन मध्ये. एका धावेने धावसंख्या वाढणार आहे 3 वरती. संतोष इज ऑन स्ट्राईक राहील, परंतु आता मात्र समीकरण बदलतंय. 17-29 समीकरण राहतंय. 12 बॉलचा डिफरन्स आहे. बेनगी संघाने काल जय हनुमान बेनगी संघाने कसेही संघाला पराभूत केलं होतं. तो एक्सपिरियन्स असेल, तो थोडासा अप्पर हँड असेल, प्रेशर असेल. यावेळेला मात्र डॉमिनेट पोझिशन मध्ये आहेत ते आणि डॉमिनेट करत आहेत. परंतु क्रिकेटचा गेम आहे हा, कधी बदलेल. एका बॉल वरती बदलू शकतो. एक मोठा फटका, एक सुटलेला झेल, एक मिस फिल्डिंग मॅचला टर्न आउट करू शकते, टर्न ओव्हर करू शकतं. यावेळेला मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय संजय. नाहीदा थोडा खाली राहिलेला बॅट वरून गेली आहे. ना आता ना पता. डोळे मात्र कुठच्या कुठे होते, बॅटचा फ्लो कुठे होता, बॉल स्कीड झाला, खाली राहिला. विकेट किपरने थोडीशी फंबलिंग करून सुद्धा आपलं काम चोख केलंय, पण तोपर्यंत एक धाव मात्र रोखू शकले नाहीत. एका धावेने धावसंख्या अगदी थेंबे छोट्या छोट्या पावलांनी मोठी मोठी स्वप्न पार जरूर होतात, परंतु त्यासाठी ती छोटी पावलं टाकण्यासाठी लहानपणापासून सुरुवात करावी लागते. इथे मात्र आपल्याकडे फक्त 16 बॉलचा गेम राहिलाय. 28 धावांची आवश्यकता राहिली आहे. 12 बॉलचा डिफरन्स आहे. त्यामुळे ही छोटी छोटी पावलं टाकून चालणार नाहीत. एक मोठं कडक पाऊल उचलावं लागेल. स्लोअर डिलिव्हरी झुकवलाय, कम्प्लिटली बीट केलाय. व्हेरिएशन, काय परफेक्ट गोलंदाजी आहे पहा. यावेळेला किती एक्सपिरियन्स आहे बघा या गोलंदाजांकडे. पूर्ण 40 वर्ष पूर्ण झालेले खेळाडू आहेत. त्यामुळे जवळजवळ 20-25 वर्षांचा क्रिकेटचा अनुभव नक्कीच त्यांना असेल. जेव्हा मॅच प्रॅक्टिसचा विचार केला तर यावेळेला पुन्हा एकदा स्लोअर ठेवलाय, मागे ठेवलाय. हाफ ट्रॅकर होता, हाफ वॉली शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हॅलीमध्ये शॉट आलाच नाही. व्हॅलीमध्ये शॉट खेळायचे असतील तर तुम्हाला टेनिसचा वापर भरपूर करावा लागतो. आपण लॉन टेनिस मध्ये पाहतो व्हॅली मारताना रॉजर फेडररची व्हॅली फार फेमस आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये हाफ व्हॅली भरपूर खेळली जाते. हो काय गोलंदाजी आहे, इथे मात्र बॉलर बॉल फेकतोय, विकेट किपर काम करतोय. मधल्या मध्ये फक्त उभं राहायचं काम केलं जात आहे. संतोष हळदणकर कडून इथे मात्र कानमंत्र दिला जातोय. ही संधी निर्माण करावी लागेल. हळूहळू संधी निष्ठून जाते आहे. शरीरातून प्राण जाईल, परंतु रक्तातून मनातून क्रिकेट जाणार नाही. अशी ही पिढी 40+ ची पिढी आहे.
काम करावं लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. 28 अजूनही टार्गेट आहे समोर. यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. थर्ड मॅन रिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेने 1 धाव 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. मला वाटतं षटक ही संपतंय. येस, इट इज ऑफिशियल ची खूण येते. षटक संपल्याची 2 ओव्हरचा समाप्त खेळ होतोय. धाव संख्या होते फक्त आणि फक्त 6. 6 धावा फक्त बनल्यात. अजूनही धावा पाहिजेत 26. आता मात्र दिल्ली भरपूर दूर गेलीये. 12 बॉल आणि 26 धावांचे डिफरन्स 12 बॉलचा होता तो 14 बॉलचा झालाय. आणि आता 13 धावा प्रति षटक तुम्हाला धावा बनवाव्याच लागतील. त्यासाठी संतोष हळदणकर काय काम करणार, संतोष हळदणकर कडे काय स्ट्रॅटेजी असेल, मोठे फटके खेळण्याची ताकद कोणाकडे असेल, बाळू ते काम करणार का? संतोष हळदणकर कडे त्या सिंगल डबल ची कन्व्हर्जन रेट करण्याची क्षमता आहे, परंतु ही आता वेळ निघून गेली आहे का? कारण 12 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे. इथे मोठे फटके खेळणे गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी कोण येतोय? व लेजंड प्लेअर येतोय गोलंदाजासाठी. एक युवा खेळाडू आपल्याला दिसतोय मैदानामध्ये. संदीप गोठणकर 50+ तरी नक्कीच असतील. संदीप गोठणकर गोलंदाजी करण्यासाठी तयार. कालही आपल्या चांगल्या गोलंदाजीने प्रभावित केलं होतं सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन. खेळाडूच्या माध्यमातून संतोष हळदणकरांकडून होईल एवढी अपेक्षा आहे. परंतु संदीप गोठणकर 12 बॉल 26 धावांची आवश्यकता. भगवती कशईकडून हा सामना लांब जातोय का? आणावं लागेल, परत आणावं लागेल, काम करावं लागेल. त्यासाठी काहीतरी वेगळा अंदाजाने खेळावं लागेल. आखूट टप्प्याचा बॉल आहे. शॉट मध्ये तेवढी ताकद नाहीये. बॉल जातो सीमारेषेपर्यंत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. अगदी आरामसे 1 धाव फक्त मिळते. ओके, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते विकास सरांच्या माध्यमातून. या आडिवरे पंचक्रोशीतील आपल्या उमेदीच्या क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान स्पीड स्टार गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. 7-8 वर्षानंतर पुन्हा एकदा ते मैदानावरती उतरतायत. थोडे क्रिकेट पासून लांब झालेत, परंतु बेसिक्स मात्र कधीच विसरू शकत नाही ना. एकदा का पोहायला शिकला ना माणूस की कधीही त्याला समुद्रात उतरवा, नदीत उतरवा, पाण्यात उतरवा, तो पाण्याच्या लाटांच्या विरुद्ध, प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची सुद्धा ताकद ठेवतो. त्यामुळे एकदा, कारण मी मगाशी पण म्हटलं की शरीरातून प्राण जाईल परंतु मनातून आणि रक्तातून क्रिकेट जाणार नाही, अशी ही पिढी आहे. 40+. 2 धाबांनी धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 9. अजूनही धावा पाहिजे आहे तर 23. 10 बॉल 23 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका पाहिजे आहे, त्यासाठी तयार नाहीये, प्रॉपर तयार नाहीये. इथे मात्र प्री मॅच्युअरनेस दाखवतोय. थोडी मॅच्युरिटी लेवल दाखवणे गरजेचं आहे फलंदाजांकडून. कारण अगोदरच शफल आउट झाला होता, बॉलने वेग घेतला होता, खाली राहिला होता, बॅट बॉल पर्यंत पोहोचेपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता बॉल. 1 डॉट डिलिव्हरी. परत एकदा 9 बॉल 23 धावा. आता मात्र भगवती कशेळी पराभवाच्या खाईत आहे, गर्तेत आहे. इथून बाहेर पडावं लागेल. त्यासाठी एक प्रॉपर क्रिकेटिंग टेक्निक शॉट खेळावे लागतील. ते षटकाराचे खेळावे लागतील, चौकाराचे खेळावे लागतील. पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. ए जोर का झटका धीरे से लगे भाई संतोष हळदणकर. जोर का झटका धीरे से लगे. फलंदाज बाद होतोय, मुळे होतोय संतोष हळदणकर यांचा. आणि इथे मात्र झटका मिळतोय. धावसंख्या झाली आहे 10. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. 14 बॉलचा डिफरन्स आहे. हा डिफरन्स कसा काय पार केला जाणार हे मात्र मोठं आव्हान ठरेल. युवा बेनगी, जय हनुमान बेनगी संघाकडून चांगल्या प्रकारचे डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या सी ला क्लास करण्यासाठी 3D ची आवश्यकता असते. एक डिटर्मिनेशन, एक डिसिप्लिन आणि डेडिकेशन.
डिटर्मिनेशन आपण पाहिलं फलंदाजीच्या माध्यमातून संदीप वारिकचं, ऍप्लिकेशन पाहिलं त्याचं संदीप वारिकचं, पण डिसिप्लिन पाहिलंय आपण गोलंदाजीच्या माध्यमातून संदेश गोठणकर अर्थात बाबा गोठणकर यांच्याकडून, आणि डेडिकेशन तर सर्वच खेळाडू दाखवत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळ आहे चांगला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, पण नो मॅन्स लँड मध्ये जातोय बॉल. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी जातोय, तिसरी धाव पूर्ण केली जाते. थोडा फंबलिंग क्षेत्ररक्षकाकडून, चौथ्या धावेसाठी जाईल का? नो चान्स फॉर द फोर्थ रन, पण इथे मात्र चौथी धाव कंप्लीट केली जाते. हे मजा आहे, हीच एन्जॉयमेंट आहे, ही मजा आहे 40+ ची. थोडा अनप्रोफेशनल टच असतो मैदानावरती आणि तो इथे दिसतो आपल्याला. या चौकाराने दिशा बदलणार का? दशा मात्र बदलावी लागेल संघाची. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या होते 14, अजूनही 18 ची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. ओव्हर झाली, एक बॉल शिल्लक आहे. 7 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. चला पंचांना विनंती आहे, पटापट खेळवा, अजूनही सामने बाकी आहेत. यावेळेला मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय जो मगापासून फलंदाजी करतोय बाळू, त्याच्यावरच असेल दारोमदार. 7 बॉल 18 धावांची आवश्यकता पॉसिबल आहे या ओव्हर मधील हा शेवट. 7 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता, 7 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 14 धावा झाल्यात, पॉसिबल आहे. फक्त एक हा बॉल इम्पॉर्टंट असेल. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चित करू शकतो. त्यामुळे आपला पतंग निश्चित करण्यासाठी हा एक बॉल तुम्हाला संधी मिळालेली आहे. या बॉलवरती एक मोठा प्रहार, त्यामुळे जो करंट रन रेट आहे 18चा तो कमी होईल. या बॉलवरती प्रहार केलाय, हा बॉल मात्र गोदीमध्ये जातोय, झेल सुटतोय, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी जाईल. रनआउटची संधी, फलंदाज बाद. भरपूर काय काय होते त्या ठिकाणी. 2 धावा होऊ शकला असता. भावाकडून थोडा पहिला धाव कधी तुम्ही फास्ट घ्या असं म्हटलं जातं, आणि ती धाव पहिली फास्ट झाली नाही, दुसऱ्या धावेला रन आउट. स्लॉट मध्ये होता बॉल, स्लॉक शॉट खेळलाय, लॉफ्ट केला होता बॉलला, आणि त्या ठिकाणी फिल्डर कडून चूक झाली होती, पण रिकव्हरी सुद्धा तितकीच चांगली झाली. क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण केलं, एकच धाव मिळाली आहे. आता मात्र समीकरण बदलत आहे, इक्वेशन आहे 6 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 17 धावा कंपल्सरी चेस. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह जातोय. एक हाय व्होल्टेज मुकाबला आपल्या समोर चालू आहे. इथे मात्र ड्रामा सीन क्रिएट होतोय. आता इथे अँटिसिपेटरी गोलंदाजी कोण करणार, ऍक्शनला रिॲक्शन देणारी फलंदाजी कोण करणार, आणि त्यासाठी क्लायमॅक्स पोझिशनला आपण जातोय. पण याचा अँटी क्लायमॅक्स होणार का? 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. चला अंपायर्स लवकरात लवकर घ्या. 6 बॉल 17 ची आवश्यकता आहे सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. टेबल टॉपर ब गटातून कोण होणार, आणि क गटातून टेबल टॉपर साठी नेक्स्ट मॅच ऑन आहे. फोडकरवाडी संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि डिसिजन अजूनही पेंडिंग आहे त्यांचा. फोडकरवाडी महापुरुष आपला डिसिजन कळवायचा आहे. लास्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी तयार होतोय, सज्ज होतोय जयप्रकाश, याने कालही आपल्या गोलंदाजीने थोडा स्लोअर डिलिव्हरी होता. आखूट टप्प्याचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर स्लाइस केला एका धावेसाठी. वनडीच्या सेक्शन मध्ये डिक्लेरेशन बॉक्स मध्ये बॉल जातोय. एक धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धाव संख्या होते एका धावेने 16 वरती, अजूनही 15 ची आवश्यक 16 ची आवश्यकता आहे. 5 बॉल 16 धावा, धावसंख्या 16 झाली आहे. 50% कंप्लीट झाल्यात. 50% 5 बॉल मध्ये करायचे आहेत. हे मोठं टार्गेट आहे, हे मोठं टार्गेट आहे. खेळण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय फलंदाज.
मिलिंदला कामगिरी करावी लागेल, दमदार कामगिरी करावी लागेल. 5 बॉल 16 धावांची आवश्यकता. जन्म सगळ्यांचा जिंकण्यासाठी झालेला असतो. यावेळेला मात्र मिलिंद थोडासा स्टेप डाऊन होतोय आणि ऑफस्टिकच्या बाहेरून बॉलला पाठवतो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने 2 धावांसाठी. बॉल उडवला होता परंतु त्या ठिकाणी गॅप मात्र शोधू शकला नाही. असं म्हणतात की जन्म सगळ्यांचा जिंकण्यासाठीच झालेला असतो, परंतु जिंकायचं कसं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. यावेळेला मात्र काय ठरवलं जातंय मिलिंद कडून. 4 बॉलचा गेम बाकी आहे आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 1 षटकार 1 चौकार आवश्यकच आहे. यावेळेला मात्र इंटेलिजंट गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजांकडून. 1 धाव फक्त मिळते, फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. 3 बॉल 13 धावांची आवश्यकता. इथे 3-13 वाजवलेत का? इथे 3-13 वाजवलेत बेनगी संघाने, जय हनुमान बेनगी संघाने. तीन बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. स्टेप आउट होऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न परत एकदा. हा मात्र झेल फलंदाज बाद होते. भरपूर काय झालंय बघा. डेडिकेशनच्या बाबतीत मी बोललो होतो 3D लागतात. डिसिप्लिन आणि डिटर्मिनेशन तर आपण पाहिलं, पण डेडिकेशन सुद्धा पाहायला मिळालं आपल्याला बेनगीच्या संघाकडून. वय वर्ष 50 पार झालेला हा खेळाडू असेल कदाचित, किंवा इन बिटवीन 45 to 50 मध्ये असेल, तर 40+ मध्ये हेही आपल्याला पाहायला मिळतं. जोश आणि जल्लोष तोच असतो, होश मात्र तो कायम ठेवलेला आहे या खेळाडूंनी. इथे मात्र आता जय हनुमान बेनगी सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी, टेबल टॉपर बनण्यासाठी सज्ज होतोय. किरण हळदणकर जातोय, भगवती कशेई इथून मात्र टुक्कर मारे. संतोष दादा काय करणार? मीटिंग घेणार आणि कुठे आपण चुकलो याचं विवेचन संध्याकाळी नक्कीच होणार आहे. भगवती कशेई अपेक्षा होती या संघाकडून. चांगला ऑर्गनाइज केलेला संघ होता हा, बांधलेला चांगला संघ बांधलेला होता. यावेळेला थोडा खाली राहिला आहे बॉल आणि कुठलाही शॉट अटेम्प्ट सुद्धा केला नव्हता व्यवस्थित, कारण स्लॉक शॉट खेळण्याचा प्रयत्न केवळ औपचारिकता राहिली आहे. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम, और इस चित पे लिखा है जय हनुमान बेनगी का नाम. नक्कीच यावेळेला आडवा पट्टा खेळलाय, घुटना टेक, परंतु तमाशा मात्र इथे बनलाय आपल्या संघाचा, कारण विजयी होतोय. इथे मात्र विजयाचा दशावतार साजरा केला जातोय, हे नमन केलं जातंय सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. विकास वारिक यांचा हा संघ आज तेही खुश आहेत आणि अगदी कॉलर टाईट. कॉंग्रॅच्युलेशन, सेमीफायनल मध्ये जाणारा दुसरा